काही नाही, ही एक गोभक्षक हेच मोठे दलाल आहेत. अशा अडवून शेतकऱ्यांच्या होस्टन गायी, जर्सी गायी गोशाळेमध्ये पाठवून द्यायच्या. किती गोशाळेमध्ये गायी म्हशी गेल्या, त्याचं पुढं विल्हेवाट काय लावली? त्या गायी जिवंत आहेत का? अहो, एका एका व्यापार मी पाहिलं हे गोरक्षकवाले टेम्पो भरला गायीचा की पुढच्या त्यांच्या कार्यकर्त्याला फोन लावतात, तो त्याच्या पुढच्या कार्यकर्त्याला फोन लावतो, एक जण पुन्हा पोलीस स्टेशनला फोन लावतो आणि सगळी मिळून त्याच्या मागे लागते ती. अरे तुम्हाला कामं धंदा आहेत का नाही? तुम्ही 10-20 गाया पाळा, धारा काढा, शानमूत काढा, व्यवसाय करा की रे बोक्यानो. शेतकऱ्याच्या जीवावर कुठे जगायला लागलाय तुम्ही? म्हणजे गोरक्षक एक व्यवसाय झालाय हा, गोरक्षा हा एक व्यवसाय झालेला. आणि तुम्हाला गोरक्षक आमच्या गायी राखायचा अधिकार काय रे तुम्हाला? तुम्ही काय चारा पाणी घालता? वैरण तुम्ही घालता? शेणमूत आमच्या गायींचं तुम्ही काढता? अरे चारा पाणी आम्ही घालतोया, वैरण आम्ही घालतोया, आम्ही त्यांचं शानमुत काढतोया, त्यांना पाणी आम्ही पाचतोया, आणि तुम्ही रक्षण करणार कोण रे? गब्बर सिंग नाही चालू देणार. आणि ही गब्बर सिंगाची व्यवस्था या राज्यामध्ये शेतकऱ्याला बरोबर घेऊन मोडून काढणार आम्ही.